कसं असतं ना आयुष्य, कधी-कधी खूप सोपं असतं, कधी-कधी खूप कठीण असतं, कधी-कधी न उलगडणारं एक रहस्य होऊन बसतं. आता बघा ना, अनेक श्रीमंत माणसं आपल्या मुलांना त्रास होऊ नये, इजा होऊ नये म्हणून किती काळजी घेतात आणि रस्त्यावर काम करणारे कामगार. खरंच सांगायचं झालं तर आपण यांच्याशिवाय पण अपूर्ण आहोतच. अर्थात ही कामगार माणसं जर काम करणार नाही, तर आपल्याकडे तितक्याही सुखसुविधा येणार नाहीत, हेही तितकंच खरं आहे. आमच्याकडे गॅसची पाईपलाईन सुरू आहे आणि या पाईपलाईनसाठी जो कामगार काम करतोय, काम करता-करता मध्ये-मध्ये त्याच्या तुम्हाला दिसतंय, की त्याचं बाळ त्या पाळण्यामध्ये झोपलंय आणि काम करता-करता तो त्याच्या बाळाला मध्येच जाऊन झोका देतोय आणि दुसरं बाळ त्याचं थोडंसं तिकडे बाहेर खेळायला गेलंय. आपण आपल्या मुलांना सांगतो, की घाणेरड्या ठिकाणी बसू नका, इकडे हात लावू नका, तिकडे हात लावू नका. पण यांची मुलं सर्रास इकडे-तिकडे कुठेही बसतात, खेळतात, आनंदाने एन्जॉय करतात. पण आपण असं काहीच आपल्या मुलांना करू देत नाही. इकडे हात लागला, "अरे, तुझे हात घाण झाले असतील, पटकन हात धुवून घे, इन्फेक्शन होईल," असं आपण आपल्या मुलांना सर्रास म्हणतो. पण यांना त्याचं तसं काहीच नाही. ही मुलं कुठेही फिरतात, कुठेही राहतात, काहीही खातात. अर्थात त्यांना या सगळ्या परिस्थितीची जाणीव तर होतेच, पण सर्व वातावरणाची सवयसुद्धा होऊन जाते. आणि आपण श्रीमंत माणसं म्हणा किंवा मध्यमवर्गीय म्हणा, आपण जितकी काळजी घेतो ना, तितके आजार आपल्याला जडतात हेही तितकंच खरं आहे. काय? खरी गोष्ट आहे ना? अर्थात काळजी घ्यायला हवी. मी असं म्हणत नाही की काळजी घेऊच नाही, काळजी घ्यायलाच हवी. पण एक विचार करण्याची जी काही विचार क्षमता असते श्रीमंत लोकांची, की नाही इकडे हात लावल्यानंतर इन्फेक्शन होईल वगैरे, वगैरे असं काही जे काय असतं ना, ते काही लोक अतिशयोक्ती करतात. पण खरंच कधी-कधी हा असा प्रसंग बघितला तर असं वाटतं, की ह्यांच्या मुलांचं काय? कशी राहतात यांची मुलं? बापरे! खरंच कौतुक करण्यासारखं आहे. असो. परमेश्वराने सर्वांनाच सद्बुद्धी द्यावी, परमेश्वराने सर्वांनाच सुखात ठेवावं. अजून काय हवं? तसं बघायला गेलं तर प्रत्येक जण आपापल्या परीने आपापल्या आयुष्यामध्ये श्रीमंत असतोच असतो. फक्त आपण मानलेल्या या गोष्टी आहेत, की तो श्रीमंत आहे आणि मी गरीब आहे किंवा तो गरीब आहे आणि आपण श्रीमंत आहोत. त्यामुळे त्याला तुच्छ लेखलं पाहिजे, ह्या आपण मानलेल्या संस्कृती आहेत. तसं बघायला गेलं तर हे असं अजिबातच नाही आहे. कारण हाताची 5ही बोटं सारखी अजिबात नसतात. जर या लोकांनी अशी कामे केलीच नाही, तर आपल्यासारखी माणसं अशी कामे करू शकतील का? अजिबात नाही. अर्थात सर्वच इंजिनिअर झाले, तर मग डॉक्टरचं म्हणजे काय बोलू? डॉक्टरही हवाच ना किंवा सर्वच जर डॉक्टर झाले, तर बाकीचे या सृष्टीमध्ये बाकीची कामे कोण करतील? सो प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी ज्याच्या ज्याच्या आयुष्यामध्ये अर्थात तितकंच महत्त्व आहे, जितकं आपण आपल्याला स्वतःला महत्त्व देतो. शेवटी आयुष्य हे असंच सुंदर असतं, पण आपण त्याला कठीण करून घेतो. खरं आहे ना? हां. तर ही आली त्या बाळाची आई आणि त्या बाळाचा दुसरा भाऊ. किती छान खेळतोय यार रस्त्यावरती. त्याची आईसुद्धा त्या बाजूला काम करते आणि मध्येच येऊन बाळाला झोका देते. त्या बाळाचा भाऊसुद्धा खेळतोय, पण मध्ये-मध्ये स्वतःच्या भावाची काळजी किती छान पद्धतीने घेतोय. अर्थात हे सगळं दृश्य मी मगाचपासून अनुभवते. आपण एसीमध्ये बसून काम करतो, पण यांचं तसं नाही. आता बघा ना, थोड्याच वेळात सूर्य अगदी माथ्यावर येईल, पण तरीसुद्धा हे लोक त्यांचं काम चालूच ठेवतील. त्यांना कसला आलाय हो एसी आणि कसलं आलंय त्यांना पौष्टिक जेवण, पंचपक्वान्न. तरीसुद्धा या कामामध्ये ते आनंदी आहेत. आणि सांगू का, यांना पगारही फारसा नसतो. पण आपण श्रीमंत लोकं किती माज करतो नाही. कमी पगारात सुद्धा हे लोकं काम करायला तयार होतात आणि त्यांचं आयुष्य अगदी आनंदाने जगतात, समाधानाने जगतात. पण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला असंख्य सुखसुविधा मिळाल्या तरी आपण मात्र समाधानी अजिबातच नसतो. हेही तितकंच खरं आहे. सांगायचा मुद्दा असाच की आलेली कुठलीही परिस्थिती असो, आपण त्यात जगायला, आनंद उपभोगायला शिकलं पाहिजे. कारण आयुष्य आज आहे, आपण उद्या असणार की नाही हे आपल्याला स्वतःला माहीत नाही.
मग आपण आपल्याला लाभलेल्या क्षणांचा उपभोग का म्हणून घेऊ शकत नाही? राहिला प्रश्न तुच्छ आणि गरीब असा भेदभाव आपण का करतो? तसं बघायला गेलं तर आपण सर्वच भारतीय आहोत, बरोबर ना? असो.